नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। उत्तराखंड विधानसभेत ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक पारित झालेलं आहे। समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलेलं आहे। काय आहे उत्तराखंड मध्ये समान नागरी कायद्याच्या विधेयकातील तरतुदी, या विधेयकाचा कसा फायदा होणार आहे आणि या विधेयकाला कुणी आणि का विरोध करतंय पाहूयात आजच्या जेएम विशेष मध्ये। उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरी कायदा मंजूर झाला। भारत स्वतंत्र झाल्यानंतर समान नागरी संहिता मंजूर करून घेणारं उत्तराखंड हे पहिलंच राज्य म्हणावं लागेल। कारण गोव्यामध्ये आधीपासून समान नागरी कायदा लागू आहे, मात्र गोव्यात लागू असलेला समान नागरी कायदा हा पोर्तुगीजांच्या काळापासून असलेल्या समान नागरी कायद्यात थोडेफार बदल करून नव्याने लागू करण्यात आला होता। तर उत्तराखंडमध्ये विधेयक मांडण्यात आलं। उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी हे विधेयक मांडलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आवाजी मतदानाच्या रूपात मतदान करण्यात आलं आणि उत्तराखंडच्या विधानसभेत हे विधेयक मंजूर झालं। समान नागरी कायदा हा संपूर्णपणे भारतीय संस्कृतीचा विचार करून तयार करण्यात आलेला आहे। ही संहिता राज्यपालांच्या सहीने कायद्यात रूपांतरित होऊन राज्यात लागू होणार आहे। मात्र उत्तराखंडमधील आदिवासींना समान नागरी कायदा संहिता लागू नाही, हे महत्त्वाचं। उत्तराखंडच्या विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मंजूर झालेलं, आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करण्यात आलं आणि भारतीय संस्कृतीचा विचार करून हे विधेयक बनवण्यात आलं होतं आणि हा कायदा बनवण्यात आलेला आहे। आणि आता राज्यपालांच्या सहीनंतर या विधेयकाचं अखेर कायद्यात रूपांतर होईल आणि उत्तराखंडमधील सर्व नागरिकांना हा लागू असेल, फक्त आदिवासींना समान नागरी कायदा संहिता लागू होणार नाही। तर उत्तराखंड विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेल्या समान नागरी कायद्यामध्ये काय काय गोष्टी आहेत आणि कुणाकुणाला त्या लागू असणार आहेत हे आपण सविस्तर पाहूयात। या विधेयकात फक्त विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, लिव्ह इन रिलेशनशिप यांच्याशी संबंधित कायदे आणि तरतुदी आहेत। हे विधेयक सर्व जाती धर्माच्या नागरिकांना लागू असणार आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हे विधेयक लागू असणार आहे। सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांना हा कायदा लागू असणार आहे। उत्तराखंडमध्ये राहणारे सर्व नागरिक हा कायदा पाळणार आहेत आणि सर्व नागरिकांना हा कायदा लागू असणार आहे। अनुसूचित जमातींशी संबंधित लोक या विधेयकाच्या चौकटीतून बाहेर ठेवण्यात आलेले आहे, हे महत्त्वाचं आणि हा एकमेव अपवाद आहे। तर विवाहासंदर्भात प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आढळून येतात। यामुळे बऱ्याचदा महिलांवर तसेच पुरुषांवर सुद्धा अन्याय होत असतो। तर विवाहासंदर्भात समान नागरी कायदा आता लागू करण्यात आलेला आहे आणि विवाहासंदर्भात समान नागरी कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे उत्तराखंडमध्ये पाहूयात। विवाह आणि घटस्फोट विधेयकासंदर्भात सविस्तर चर्चा यामध्ये करण्यात आलेली आहे। विवाह हा फक्त पुरुष आणि महिला यांच्यातच होऊ शकतो। पूर्वीच्या जोडीदाराशी घटस्फोट झाला किंवा जोडीदाराचा मृत्यू झाला असल्यासच पुनर्विवाह वैध असणार आहे। विवाहाच्या वेळी पुरुषाचं वय हे 21 वर्ष हवंय आणि विवाहाच्या वेळी स्त्रीचं वय हे किमान 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं। वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक विधींनुसार विवाह करू शकतात, मात्र कोणत्याही विधीनुसार विवाह केला असला तरीही विवाह नोंदणी करणं हे अनिवार्य असणार आहे। तर समान नागरी कायदा विधेयकाला विरोध सुद्धा झालेला आहे आणि मुसलमानांनी या विधेयकाला विरोध केलेला आहे। नक्की कोणत्या अडचणी आहेत भारतातील धर्मामध्ये? भारतामध्ये विविध प्रकारचे धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माचे स्वतःचे असे कायदे आहेत।
मुस्लिम पर्सनल लॉ मुसलमानांसाठी बनवला गेलेला आहे। त्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ यामध्ये शरीयत अर्थात एलिप्शन ऍक्ट 1937 नुसार मुसलमानांना लागू करण्यात आला। समान नागरी कायदा संहिता लागू झाल्यास हा कायदा रद्द करून समान नागरी कायद्याचं पालन करावं लागेल आणि यामुळेच मुसलमानांनी या कायद्याला विरोध केलेला आहे। दरम्यान विवाहासंदर्भातल्या तरतुदींमध्ये मुसलमानांची कशी अडचण होऊ शकते हे आपण समजून घेऊयात। भारतामध्ये मुलींचं लग्नाचं किमान वय हे 18 वर्ष इतकं ठेवण्यात आलेलं आहे। तर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये म्हणजेच मुसलमान ज्या लॉज किंवा ज्या कायद्यांचं पालन करतात त्यानुसार 15 वर्षानंतर त्यांच्याकडे मुलींना लग्न करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। भारतात बालविवाह प्रतिबंधक कायदा हा आधीपासूनच लागू करण्यात आलेला आहे आणि या कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींचं जर लग्न झालं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि त्यामुळे अल्पवयीन मुलीचं लग्न करणं हा गुन्हा आहे। मात्र जर आपण मुसलमान पर्सनल लॉ बघितलं तर त्यांच्या मुसलमान पर्सनल लॉ मध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलीचं लग्न करू शकतो आणि त्यामुळेच अशा प्रकारे मुस्लिम पर्सनल लॉला आव्हान दिलं जातंय आणि म्हणून मुसलमानांसाठी विवाह संबंधित या तरतुदी अडचणीच्या आहेत। विवाहासोबतच घटस्फोटासंदर्भात सुद्धा यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। घटस्फोट होत असताना सुद्धा कुणावरही अन्याय होऊ नये, घटस्फोटासाठी विचित्र अशी कारणं समोर असू नये याचंही भान यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। पती पत्नी यांच्यात काहीही विवाद झाला तर ते त्यासाठी न्यायालयात धाव घेऊ शकतात, त्यावर कायद्यानुसार तोडगा काढला जाईल। याशिवाय एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्यासाठीही न्यायालयातच जावं लागेल आणि या कायद्याअंतर्गत घटस्फोट घेण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती अर्ज करू शकतो त्याचबरोबर अनेक आधार कोणत्या आधारावर अर्ज करू शकतो आणि घटस्फोटाची कारणं नक्की काय असतील आणि या समान नागरी कायद्यामध्ये काय कारणं देण्यात आलेली आहेत हे आपण पाहूयात। समान नागरी कायद्यानुसार घटस्फोटाची कारणं काय आहेत ते आपण बघतोय। जर पती किंवा पत्नीपैकी एखाद्यानं दुसऱ्या कुणाशी शारीरिक संबंध ठेवले तर त्यांचा जोडीदार घटस्फोट मागू शकतो। एखाद्याने क्रौर्य असलेलं वर्तन केलं तर जोडीदार घटस्फोटाची मागणी करू शकतो। विवाहानंतर दोघे किमान 2 वर्ष वेगळे राहत असतील तरी सुद्धा घटस्फोट घेऊ शकतात। एखाद्याने धर्मांतर केलं असेल किंवा कोणी एक जण मानसिक रुग्ण असेल तरीही घटस्फोटासाठी आपण जाऊ शकतो। दोघांपैकी एकाला कोणताही लैंगिक आजार असेल तर जोडीदार घटस्फोट मागू शकतो। 7 वर्षांपासून दोघांना एकमेकांबाबत काहीही माहिती नसेल तर जोडीदार घटस्फोट मागू शकतो। विवाहानंतर 1 वर्षाच्या आत घटस्फोटाची याचिका करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये अशी प्रकरणं सुद्धा दाखल करता येऊ शकतात। कोणत्याही प्रथा, रूढी, परंपरांनुसार घटस्फोट होऊ शकत नाही। घटस्फोट हा कायद्याच्या चौकटीत राहूनच केला जाणार आहे। ज्या पद्धतीने लग्नासाठी मुसलमानांना अडचण आहे समान नागरी कायदा विधेयकासंदर्भात, त्याचप्रमाणे घटस्फोटाच्या तरतुदींसंदर्भात सुद्धा मुसलमानांना अडचणी आहेत आणि ते विरोध करत आहेत। दरम्यान हा विरोध ते नक्की का करतायत पाहूयात। मुसलमान घटस्फोटाबाबत शरिया कायद्याचं पालन करतात। मुसलमानांना पर्सनल लॉ मध्ये सूट मिळते जी इतर कोणत्याही धर्माच्या स्पेशल मॅरेज ऍक्ट पेक्षा वेगळी असते। घटस्फोटावर स्त्री पुरुषाला समान अधिकार असतील। जर महिलेला पुन्हा लग्न करायचं असेल तर कोणत्याही अटी असणार नाहीत असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। इद्दतवर पूर्ण बंदी असेल। इद्दत हा एक प्रकारचा वेटिंग पिरियड आहे जो मुसलमान महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर पूर्ण करावा लागतो आणि याच इद्दतवर बंदी आहे। इद्दत दरम्यान स्त्रीला इतर कोणत्याही पुरुषाला भेटण्याची परवानगी नसते आणि ती पूर्णपणे पडद्यात राहते। दरम्यान उत्तराखंडमध्ये
आत्ताच मंजूर झालेलं समान नागरी कायदा हे विधेयक, या विधेयकामध्ये पोटगी, बहुपत्नीत्व आणि मालमत्तेसंदर्भात सुद्धा काही तपशील देण्यात आलेला आहे, काही नियम घालून देण्यात आलेले आहेत जे सर्व नागरिकांना, सर्व धर्माच्या नागरिकांना सारखे असतील। मात्र या संदर्भात सुद्धा मुसलमानांचे कायदे वेगळे आहेत, शरियाचे कायदे वेगळे आहेत। त्यामुळे मुसलमानांनी या संदर्भात सुद्धा विरोध केलेला आहे। दरम्यान त्यांचा विरोध का आहे समजून घेऊयात। घटस्फोटानंतर महिलेला पोटगी देण्याबाबत मुसलमानांमध्ये वेगळे नियम आधीच आहेत। त्यानुसार मुसलमान पुरुष पत्नीला फक्त इद्दतच्या कालावधीसाठी भरपोषण देण्यासाठी बांधील असतो। भारतीय कायद्यानुसार घटस्फोटानंतर स्त्रीला कायमची पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, जो मुसलमान स्त्रीला शरियानुसार दिलेला नाही आणि त्यामुळे मुसलमानांसाठी हे अडचणीचं होतं। मुसलमान महिलांमधील मालमत्तेच्या वाटणीची पद्धतही वेगळी आहे। हिंदूंमध्ये मुलगा आणि मुलगी यांना संपत्तीमध्ये, यांना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान अधिकार असतात। मात्र मुसलमानांमध्ये मुलगा आणि मुलगी यांना संपत्तीत समान अधिकार नाहीत। शरियामध्ये मुलगा आणि मुलगी यांना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यात आलेले नाहीत। त्यामुळेच मुसलमानांमध्ये या नव्या बदलांची भीती आहे। मुसलमानांमध्ये 4 विवाहांना परवानगी देण्यात आलेली आहे। मुसलमानांमध्ये बहुपत्नीत्व हे स्वीकारण्यात आलेलं आहे आणि मुसलमानांमध्ये 4 विवाहांना परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र भारतीय मुसलमानांमध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा ही हिंदू किंवा इतर धर्मांसारखीच आहे। त्यामुळे मुसलमानांमध्ये या नव्या बदलांची भीती आहे। परंतु त्यांना शरीयतमध्ये कुठलेही बदल करायचे नाहीत। तर उत्तराखंड सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। समान नागरी कायदा लागू केलेला आहे। केंद्र सुद्धा विचार करताय समान नागरी कायदा लागू करण्याचा। ज्या पद्धतीने उत्तराखंडमध्ये विरोध झाला त्या पद्धतीने संपूर्ण देशभरात सुद्धा विरोध होऊ शकतो। समान नागरी कायदा म्हणजे कुणाचेही हक्क खेचून घेणं नाही, तर सर्वांना समान हक्क बहाल करणं हे समान नागरी कायद्याचं उद्दिष्ट आहे। यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।